प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व ठीक आहे ना? या सकाळच्या वेळेत कसे वाटते? आनंदी आणि खुशीत आहात का? की तुम्हाला काही ओझ, दुःख किंवा चिंता वाटते? सकाळी लवकर उठल्यावर तुमच्या मनाला कसं वाटते? विचार करा आणि पहा. काही गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला आहे का? येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्या अगदी जवळ आहे. तो तुमच्याशी बोलतोय. हे लक्षात आलं की तुम्हाला मोठा आनंद मिळेल. तुम्ही विचारता आहात का, प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे? हे ठिकाण पाहिलंत का? पोर्तुगीज भाषेत याला मिसाओ विदा असं लिहिलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतंय का हे कुठे आहे? हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील नावाच्या देशात आहे. रिओ ही त्याची राजधानी आहे. त्या शहरापासून पुढे प्रवास केला तर काही गावे आहेत. हे ठिकाण डोंगर आणि बगीच्यांनी वेढलेलं, निसर्गाने नटलेलं खूप सुंदर आहे. इथे एक घर चालवलं जातं. येशूच्या प्रेमाने भरलेले एक कपलला एक दर्शन मिळाले आणि त्यांनी हे घर चालवायला सुरुवात केली. साधारणपणे लोक अनाथ आणि लहान मुलांसाठी घरे चालवतात, बरोबर ना? पण हे घर वेगळं आहे. जेव्हा ते रस्त्यावर जाऊन सुवार्ता सांगतात, त्यांना तिथे दारू आणि ड्रग्सच्या व्यसनात अडकलेले, कुटुंबाने टाकलेले आणि रस्त्यावर राहणारे अनाथ लोक सापडतात. ते अशा आत्म्यांशी येशूविषयी बोलतात. त्यांना इथे या घरात आणतात आणि 7 महिने इथे ठेवतात. ते त्यांना चांगले अन्न, कपडे आणि निवारा पुरवतात. ते त्यांची काळजी घेतात आणि येशूचे प्रेम शब्दाने सांगतात. त्यांच्यासोबत प्रार्थना करतात. अशा काळजीमुळे हे लोक 7 महिन्यात मुक्त होतात. ते दारू आणि ड्रग्सच्या व्यसनातून मुक्त होतात. ते नवीन माणसांसारखे बाहेर पडतात. ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे ते घरी परततात आणि मग जगायला व काम करायला सुरुवात करतात. त्यासाठी त्यांना साधन संपत्तीही दिली जाते. जर ते अनाथ असतील आणि त्यांची काळजी घेणारे कोणी नसेल, अशा लोकांना ते घरातच ठेवतात आणि त्यांची चांगली काळजी घेतात. ब्राझीलच्या 10 राज्यांमध्ये त्यांची अशी 15 घरे आहेत. हजारो लोकांची चांगली काळजी घेतली जाते. अशा पीडितांची काळजी घ्यावी ही येशूने त्यांना दिलेली आज्ञा आहे. एका जोडप्याची ही दृष्टी पहा आणि ते कित्येक लोकांसाठी कसे आशीर्वाद ठरत आहेत ते पहा. तुम्हीही इतरांसाठी आशीर्वाद व्हा. तुमच्या परिसरात पाप, शाप, गरिबीमुळे माणसांनी टाकलेले असे अनेक पीडित असू शकतात. येशूच्या प्रेमाबद्दल त्यांना सांगणे पुरेसे नाही, तुम्ही तुमच्या कृतीतूनही त्याचे प्रेम दाखवले पाहिजे. अशा प्रकारे काहीतरी करा आणि प्रभू आनंदी होईल. ठीक आहे, तुम्ही विचाराल की आज प्रभूकडून कोणते वचन आहे? इफिस्करांस अध्याय 5 वचन 10. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. आपण नेहमी प्रभूकडे आपल्याला हवे ते मागतो. आपल्याला हवे तेच करायचे असते. पर तुम्ही काय प्रभूला आवडते ते शोधले आहे का? बायबलमध्ये देवाच्या एका माणसाची प्रार्थना अशी नोंदवली आहे, मला ते शिकव जे तुला आवडते. मी पूर्वी अशीच प्रार्थना वारंवार करत असे. मला ते शिकव जे तुला आवडते. मला ते उघड कर जे तुला आवडते. प्रभूला काय आवडते? बायबलमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत ज्या देवाला प्रिय आहेत असे सांगितले आहे. मी त्या सर्व गोष्टी वाचेन आणि त्या वचनांनुसार प्रार्थना करीन. मला तुझ्या आवडीनुसार चालू दे, जगू दे आणि वागू दे हे खूप मोठं आनंदाचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही त्याच्याकडे मागा, प्रभू माझ्या कुटुंबात, कामात, व्यवसायात आणि सेवेत मला तुझ्या इच्छेनुसार वागू दे. माझ्या आवडीनुसार मी काही करू नये. त्याऐवजी जे तुला आवडते तेच मला करू दे. हेच खरे ख्रिश्चन जीवन आहे. हे येशूचा मागे चालण्याचा जीवन आहे. हे त्याच्या शिष्यांसारखं येशूचा मागे चालण्याचा जीवन आहे. आज तुमच्या आयुष्यात त्याच्याकडे मागा, प्रभू मला तुझ्या इच्छेनुसार वागायचं आहे. मला त्याबद्दल सांग. मला ते करण्यास मदत कर.
जे तुला आवडत नाही ते मला नको आहे. अशा प्रकारे प्रार्थना करा. तो तुम्हाला सुंदरपणे मार्गदर्शन करेल. अनेक वेळा आपण हे सर्व विसरतो आणि आपल्याला हवे ते मागतो आणि मिळवतो. आपण अभिमानाने सांगतो की प्रभूने मला हवे ते सर्व दिले. पण प्रभूने तुमच्याबद्दल हे म्हणायला हवे, माझा मुलगा मुलगी तेच करेल जे मला आवडते. ती माझ्या इच्छेनुसार प्रार्थना करेन. ती माझ्या इच्छेनुसारच जगेल. प्रभूने तुमच्याबद्दल असे साक्ष द्यायला हवे. हेच खरे आशीर्वादित जीवन आहे. येशू, आजच्या दिवसभरात मला तेच करायचं आहे जे तुला आवडेल. मला तुझ्या इच्छेनुसार बोलू दे. माझ्या जीवनात तुझ्या इच्छेनुसार नसलेलं काहीच नको. अशी प्रार्थना करा आणि तो तुम्हाला सुंदरपणे मार्गदर्शन करेल. आज तुम्ही वचन द्याल का? हात छातीवर ठेवा आणि म्हणा, प्रभू, मला तुझ्या इच्छा काय ते शिकव. मला तुझ्या इच्छेनुसार चालायला, जगायला आणि करायला मदत कर. मी स्वतःला तुझ्या इच्छेनुसार जगण्यासाठी समर्पित करतो. येशूच्या नावाने. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.